कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू, अशी डोळ्यात पाणी आणून जाऊ नकोस ना। स्माइल कर प्लीज माझ्यासाठी। हरीश सर एकटेच असतील। हरीश सरांना माझ्या आणि आदित्य सरांच्या लग्नाबद्दल सांगायची हीच संधी आहे। ते ऐकून माझ्याबद्दल काय विचार करतील माहित नाही। बहुतेक माझ्याबद्दल वाईट मत बी होऊ शकते त्यांचं, पण खरं काय आहे हे त्यांना कळलंच पाहिजे। निदान हे लगीन तरी टळल। मी आत्ताच बोलते हरीश सरांशी। हो एक मिनिट, मी कॉल बॅक करतो। हरीश सर, महत्वाचा फोन होता का? नाही ग, बोल ना। ते मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं, बोलू का? पारू, आता या फॉर्मॅलिटीज बंद कराव्या लागतील ना। लग्न होणार आहे आपलं, तुझा माझ्यावर पूर्ण अधिकार आहे। मला कसलाच अधिकार नाही सर। हा तुझा स्वभाव आणि मोठेपणा झाला। खूप साधी आहेस तू पारू। अहिल्या मॅम तुझ्यासाठी इतकं काय करतायत, पण तुझ्या चेहऱ्यावर त्याचा जराही आनंद नाही, जसं की सगळं नॉर्मल चाललंय। अगं एखादी दुसरी मुलगी असती ना तर आनंदाने नाचली असती। इतकी कशी अलिप्त आणि निस्वार्थी ग तू? हरीश सर, मला काय बी मिळवायचं नाही, मग स्वार्थ कसला आला त्यात? अन आधीच माझ्या पदरात जे आहे त्यावर बी माझा अधिकार नाही। पारू, तू अशी कोड्यात का बोलतेस? आणि तुला काहीतरी सांगायचं होतं ना मला, सांग ना। वय त्यासाठीच आले आहे मी। आता मी तुम्हाला जे काय बी सांगणार आहे ते तुम्ही। पारू, ओ आय एम सो सॉरी, मी तुमच्या इम्पॉर्टंट डिस्कशन मध्येच इन केलं का? आय एम सो सॉरी। मी ऍक्च्युली हे विचारायला आले की तू प्रीतमला कुठे बघितलंस का? मी प्रीतमला खूप शोधते, कुठे सापडतच नाहीये तो। तुला माहितीये का कुठे गेलाय? ते प्रिया मॅडम बरोबर आहेत। या घरातल्या पुरुषांना वेड लागलाय बहुतेक। सर्वंट्सना डोक्यावर चढवून ठेवायची सवयच लागली यांना बहुतेक। आता ही पारू कशी बशी इथून जात होती, तोवर ती प्रिया आली नवीन। ती तर एक नवीन केसच वाटतेय मला। एनिवे, आणि तू काय करतेस इथे? अगं तुझी हळद आहे ना, तुला तयारी वगैरे काही करायची नाहीये का? हे बघ, तुला पार्लर मध्ये जायचं असेल तर जाऊन ये, मी पैसे देते तुला। नाही नको, मला तसलं काय बी नाही करायचं। पारू, तुला अहिल्या मॅडमने आता बोलवले। हरीश सर, दिशा मॅम तुम्हालाही। ओ ओके, चला। आजी, नारळ आणि फुलं द्या ना। किती झाले? 100 रुपये। हाँ,
थँक्यू. ए लेकरा थांबवायचं. हे पैसे तुझ्या जवळच ठेव. का? अरे इतकी वर्ष झाली बघ मी इथं फुलं घेऊन बसत्या. मला पायानं चालाही येत नाही रे बाळा. आणि वय बी झालंय बघ माझं. त्याचं एकदा बोलावून आलं की समजा इथं मागं टाकून जायचं बघ निघून. आजी असं का बोलतोय? अरे बाळा समद्यासनी असंच आहे. आणि हे बघ माझी एक इच्छा आहे, पुरी करशील का तू? कोणती? आतापर्यंत ज्याच्या नावानं पोट भरत आली ना त्याच्या दानपेटीत 100 रुपये तरी टाकावं असं मला वाटतंय बघ. पोरा माझं एक काम करशील का? तू आता चाललायसच ना, माझं एवढं 100 रुपये टाक की त्या दानपेटीत. आजी पण मला असं वाटतं तुम्ही टाका ना तुमच्या हाताने. अरे आता काय सांगितलं तुला, मला पायानं चाला येत नाही रे लेकरा. एवढं माझं 100 रुपये टाक. देव कल्याण करल रे बाळा तुझं. धर. सर काही हेल्प करू का? आदित्य सर. हळू हळू हळू. देवा भैरव नका. लेकरा हा. आज माझ्या जन्माचं सार्थक झालं बघ. देव तुझं कल्याण करेल. काही हरकत नाही आजी. पोरी तो मला खाल्लं उचलून घेऊन आला बघ आणि तू त्याच्या मदतीला धावून आलीस. अशीच आयुष्यभर त्याला साथ दे बघ. आजी देव तुमची दोघांची जोडी सुखी समाधानी ठेवल बघ. पारू ते आपल्याला ओळखत नाहीत त्यामुळे गैरसमज होऊ शकतो. सॉरी आजी. आता तुम्ही आलात ना, आता तुमच्या हातानेच दानपेटीत ते 100 रुपये टाका. हा होय रे. चला चला या. हळू या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.